सुमनसवन्दित सुन्दरि माधवि चन्द्र सहोदरि हेममयि मुनिगणवन्दित मोक्षप्रदायिनि मञ्जुळवासिनि वेदनुते पङ्कजवासिनि देवसुपूजित सद्गुणवर्षिणि शान्तियुते जय जय हे मधुसूदन कामिनि आदिलक्ष्मि जय पालय माम्। Today we are going to present a short skit in front of you which will give you values about teachers and students. How students learn from the teachers, that we are going to show you through this short skit. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा असतो आणि या गोळ्याला आकार देण्याचे काम, त्या ज्ञानरूपी रंग भरण्याचे काम हे शिक्षक करत असतात. जेथे ज्ञान तेथे मान असतो आणि असे ज्ञानदानाचे महान कार्य शिक्षक करत असतात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून ते प्रयत्नशील असतात आणि हीच लहान मुले भरपूर शिकून शिक्षण घेऊन आवडत्या क्षेत्रात करिअर करतात आणि जीवनामध्ये यशस्वी होतात. त्यांना सिद्धी प्राप्त होते. म्हणूनच भारतीय परंपरेत शिक्षकाला महत्त्वाचे मोलाचे स्थान आहे. तर आज आपण अशीच एका मुलाची गोष्ट ऐकूयात. या गोष्टीला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला त्या गोष्टींमधल्या पात्रांची ओळख करून देऊ इच्छिते. सगळ्यात प्रथम पात्र आहे किट्टू. हॅलो, मी आहे किट्टू. त्यानंतर किट्टूची आई. हॅलो, मी आहे किट्टूची आई. किट्टूची शिक्षिका. शांत बसा सगळेजण. हे बघा, मी आहे किट्टूची शिक्षिका. चंदन. नमस्कार मित्रांनो, मी आहे चंदन. गाववाला. हॅलो, मी आहे गावकरी. आणि किट्टूचा मित्र. हॅलो, मी आहे किट्टूचा मित्र बंडू. बऱ्याच दिवसांपूर्वी किट्टू नावाचा एक मुलगा त्याच्या आई-वडिलांसोबत शहरात राहत होता. किट्टू कोणाशीही बोलत नसे किंवा कुणाशीही खेळत नसे. किट्टू, खेळायला जा बाळ. नाही आई, मला नाही खेळायचं. किट्टूला शाळा तर अजिबातच आवडत नसे. म्हणूनच शाळेत पोहोचल्यावर पहिल्या तासाची घंटा वाजताच किट्टू शाळा सुटण्याची प्रतीक्षा करत असे. किट्टू, काय करतोय तू? मी शाळा सुटण्याची वाट बघतोय. यामुळे त्याला सर्व विषयात फारच कमी गुण मिळायचे. पुन्हा एकदा जेव्हा किट्टूला खूप कमी गुण मिळाले तेव्हा शिक्षिका विचार करू लागल्या की त्यांच्या मनात एक विचार आला. किट्टू असा एकलकोंड्यासारखा का वागतो? शाळा सुटण्याची वाट का पाहतो? एवढे कमी गुण का मिळतात? कारण जाणून घेऊन एके दिवशी शिक्षिकेने मैदानावर
खेळत असताना किट्टूला बोलावून घेतले. काय समस्या आहे किट्टू? तुला इतके कमी गुण का मिळतात? तुझ्या घरी काही समस्या आहे का? मला सांग, आपण काहीतरी उपाय शोधू. मला शाळेत यायला नाही आवडत. काय? हे की मला शाळेत यायला नाही आवडत अजिबात. अरे, पण शाळेत नवनवीन पुस्तके आहेत, नवीन मित्र आहेत, त्यांच्याबरोबर आपण गप्पा मारतो, खेळतो. मग तुला शाळा का नाही आवडत? कारण मला वाचणं, खेळणं, कोणाशीही बोलणं यातलं काहीही नाही आवडत. किट्टूचं बोलणं ऐकून घेतल्यावर शिक्षिकेला किट्टूची खरी समस्या कळली. त्यांनी किट्टूला सांगितले, चल मी तुला एक गोष्ट सांगते. एका गावामध्ये चंदन नावाचा एक मुलगा राहत होता. जेव्हा चंदन मोठा झाला तेव्हा त्याने ठरवले की मी सुद्धा गावातील बाकी लोकांप्रमाणे शहरात काम करायला जाईल. आणि दुसऱ्या दिवशी तो काही गाववाल्यांसोबत निघाला. गाव आणि शहरामध्ये एक मोठी नदी होती. नदी बघून चंदन थांबला आणि विचार करायला लागला. मी ही नदी कशी पार करणार? मला तर पोहताच येत नाही. आणि नदी पार करण्याच्या विचारामध्ये मी पहिल्याच दिवशी बुडून जायला नको. काय झालं चंदन? तू काय विचार करतोय? चल पटकन पोहून नदी पार करूया. चंदनला माहित होतं की जर तो म्हणाला त्याला पोहता येत नाही तर सगळेच त्याला हसतील. म्हणून तो म्हणाला, नाही नाही, मी पोहून गेलो तर माझे कपडे भिजतील. तुम्ही चला सगळे पुढे. मी नदीच्या किनाऱ्यावरून चालत चालत येतो. नदी तर खूप मोठी आहे. तू वेळेमध्ये कामावर पोहोचू शकणार नाही. मी खूप जोरात पळतो. बघा, मी तुमच्या आधी कामावर पोहोचेन. चंदन असे बोलल्यावर गावकरी पोहून नदी पार करून गेले आणि चंदन नदी पार करण्यासाठी पळत निघाला. परंतु नदी फारच लांब होती. ही नदी तर खरंच खूप लांब आहे, पण काही नाही, मी कामावर वेळेत पोहोचेन. पण जेव्हा तो कामावर पोहोचला तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अरे, पहिल्याच दिवशी मला कामावर यायला उशीर झाला. काही नाही, मी उद्यापासून घरातूनच लवकर निघत जाईन. दुसऱ्या दिवशी सूर्य उगवायच्या आतच तो घरातून बाहेर पडला. त्याने धावत धावत नदी पार केली आणि कामावर सगळ्यात आधी पोहोचला. आज तर मी काम सुरू व्हायच्या आधीच कामावर पोहोचलो. अशा प्रकारे तो लवकर उठून चालत नदी पार करून कामावर वेळेत पोहोचू लागला. आणि मग एके दिवशी त्याला उठायला उशीर झाला. तो नदीपर्यंत पोहोचला तर सगळे गावकरी नदी पार करत होते. चंदन, असं वाटतंय की आज तुला झाला आहे उशीर. आज तू कामावर वेळेत पोहोचू शकणार नाही. गाववाल्यांनी नदी पोहत पार केली आणि चंदन तिथेच उभा राहून विचार करू लागला. जर मी कामावर वेळेत नाही पोहोचलो तर मालक माझ्यावर खूप रागवतील. पण मला पोहता पण येत नाही, मी काय करू? आता चंदनकडे काहीच मार्ग नव्हता. मग त्याने विचार केला, मी एकदा प्रयत्न तर करून बघतो. असा विचार करून त्याने नदीत उडी मारली. अरे, पाणी तर खूपच खोल आहे. लोक कसे पोहतात? मला तर खूप भीती वाटते. आणि मग त्याने पोहायला सुरुवात केली. बघता बघता तो पोहू लागला. चंदनचा स्वतःवर विश्वासच बसत नव्हता. मी तर पोहायला लागलो. मला तर माहीतच नव्हतं की मला सुद्धा पोहता येत आहे. मग तिथून पुढे तो बाकी
वाऱ्यांप्रमाणे पोहून नदी पार करून कामावर जाऊ लागला. किट्टू, या गोष्टीमधून आपण काय शिकलो? हेच की पोहणं सोपं असतं. नाही, या गोष्टीमधून आपण हे शिकलो की जोपर्यंत तुम्ही दुसऱ्या मुलांशी बोलणार नाही तोपर्यंत तुम्हाला कसे कळणार की तुम्हाला त्यांच्याशी बोलणं आवडत नाही, किंवा तुम्हाला खेळायला आवडत नाही, किंवा अभ्यास करायला आवडत नाही. म्हणून तू सुद्धा या सर्व गोष्टी करून बघ आणि मग हे ठरव की तुला काय आवडतं किंवा काय आवडत नाही. किट्टूला शिक्षिकेचं बोलणं समजलं. दुसऱ्याच दिवशी त्याने सर्व मुलांशी बोलण्याचा प्रयत्न केला. किट्टू, तुला कोणतं कार्टून आवडतं? मला तर सगळेच कार्टून आवडतात, पण शिनचॅन माझा आवडीचं कार्टून आहे. ते तर आम्हाला पण आवडतं. आणि किट्टूला त्यांच्यासोबत बोलायला आवडू लागलं. अशा प्रकारे त्याने अभ्यास सुरू केला तर त्याला अभ्यास सुद्धा आवडायला लागला आणि खेळ सुद्धा. अरे, ही शाळा तर खूपच मजेशीर असते. आता मी पण शाळेच्या सुट्टीची वाट नाही बघणार. अशा प्रकारे शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या समस्या, उणीवा समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करतात, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनात संबंधित गोष्टींमध्ये आवड निर्माण होईल आणि शिक्षकांनी घडवलेली हीच मुले पुढे जाऊन एक सुजाण नागरिक बनतात. तसेच आपल्या क्षेत्रात प्रावीण्य म्हणजे एक प्रकारची सिद्धी मिळवून उत्कृष्ट कामगिरी करतात आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये गुरूंना आणि त्यांच्या शिष्यांनाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. थँक्यू.